जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, कळसुबाई जी के सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनाबाबत माहिती बघणार आहोत। भगवान बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वाघांनो आणि वाघिणींनो पुन्हा एकदा मैदानात यावं लागतंय, कारण रात्र वैऱ्याची आहे। नेहमी आदिवासी समाजाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी आणि आपले हक्क मिळवण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात यावं लागतंय। कारण या सरकारला विसर पडला आहे की आदिवासी समाजा भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, वीर एकलव्य यांचा वारसदार आहे आणि आमचा वारसा हा संघर्षाचा आहे। त्यामुळे सोमवार दिनांक 30 सप्टेंबरपासून ठिकाण मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळा, ओव्हल मैदान, हुतात्मा चौक, मुंबई या ठिकाणी स्वतः विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांच्या उपस्थितीत सुरू होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि या सरकारला आदिवासी समाजाची ताकद दाखवण्यासाठी वाघांनो आणि वाघिणींनो पुन्हा एकदा मैदानात यावं लागतंय। या बेमुदत धरणे आंदोलनातील प्रमुख विषय म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये 1 वर्षापासून रखडलेली पेसा भरती असेल, आदिवासी आरक्षणामध्ये धनगर समाजाची घुसखोरी थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतरही न भरलेली 12,500 आदिवासी समाजाच्या हक्काची पदभरती सुरू करण्यासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांच्या वाघांनो आणि वाघिणींनो पुन्हा एकदा मैदानात यावं लागतंय। आपल्याला सर्वांना माहीत आहे की 1 वर्षापासून पेसा भरतीचं घोंगडं हे सुप्रीम कोर्टामध्ये भिजत पडलेलं आहे आणि या शिंदे फडणवीस सरकारने या पेसा क्षेत्रातीलच बिगर आदिवासी मुलांना कोर्टाच्या निर्णयाला अधीनस्थ राहून नियुक्त्यासुद्धा दिलेल्या आहेत, परंतु फक्त पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांनाच नियुक्त्या दिलेल्या नाहीत। हा आदिवासी मुलांवर खूप मोठा अन्याय होत आहे। याविरुद्ध 1 ऑगस्टपासून नाशिक या ठिकाणी पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांनी बेमुदत आंदोलन सुरू केले होते। नंतर माजी आमदार JP गावित साहेबांनी आदिवासी विकास भवन या ठिकाणी उपोषण सुरू केले होते। 28 ऑगस्टला नाशिक या ठिकाणी आदिवासी बांधवांनी खूप मोठा जन आक्रोश मोर्चा काढला आणि यानंतर या सरकारला थोडी जाग येते आणि 29 ऑगस्टला सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित एक बैठक होते आणि या बैठकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते की 15 सप्टेंबरपर्यंत पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना नियुक्त्या देण्यात येतील। या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाने उपोषण स्थगित केले, परंतु आजपर्यंत पेसा भरतीबाबत कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये हालचाली होताना दिसत नाहीत। या बैठकीत आदिवासी समाजाला खोटी आश्वासने देऊन केवळ आदिवासी समाजाची दिशाभूल करण्यात आली। म्हणून या सरकारला या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आदिवासी वाघांनो आणि वाघिणींनो पुन्हा एकदा मैदानात यावं लागतंय। सुप्रीम कोर्टामध्ये 1 वर्षापासून पेसा भरतीचं घोंगडं भिजत पडलं आहे आणि 1 वर्षापासून तारीख पे तारीखचा खेळ चालू आहे। या खेळाने आदिवासी मुलांच्या आयुष्याचा खेळ करून टाकला। म्हणून हा खेळ थांबवण्यासाठी भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वाघांनो आणि वाघिणींनो पुन्हा एकदा मैदानात यावं लागतंय। सुप्रीम कोर्टाने एकाच महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तारीख पे तारीख देऊन रेकॉर्ड बनवला, हेअरिंग मात्र एकदा पण घेतली नाही आणि अजूनही पेसा क्षेत्रातील आदिवासी मुलांना न्याय भेटला नाही। रह जाएगी तो सिर्फ तारीख और यही होता रहा है मिलॉर्ड। तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलॉर्ड, इंसाफ नहीं मिला। मिली है तो सिर्फ ये तारीख। धनगर आरक्षणाबाबत बोलायचं झाल्यास ऑलरेडी 5 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने धनगर आरक्षण हे आदिवासी समाजाच्या आरक्षणात ॲड करण्याची याचिका फेटाळली आहे आणि बॉम्बे हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे। तरी देखील हे शिंदे फडणवीस सरकार केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी असंविधानिक पद्धतीने GR काढण्याचा प्रयत्न करत आहे। अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक 36 मध्ये धनगड असा उल्लेख आढळून येत नाही। ओरान धांगड, ओरांची उपजात असा उल्लेख आढळून येतो। धांगड आणि धनगडची इंग्लिशमध्ये स्पेलिंग एकच येते।
म्हणून अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ही स्पेलिंग मिस्टेक नसून धनगर बांधवांची आदिवासी आरक्षणाची मागणी ही असंविधानिक आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मजेस्टिकचा अहवाल असेल, TRTIचा अहवाल असेल, या संस्थेने देखील धनगर आरक्षण हे आदिवासी आरक्षणामध्ये ॲड करण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. आणि तरी देखील हे शिंदे फडणवीस सरकार जर असंविधानिकरित्या GR काढत असेल आणि उद्या 30 सप्टेंबरला होणाऱ्या राज्यभर रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आदिवासी आरक्षणामध्ये होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करा. आदिवासी समाजाच्या हक्काची जवळपास 12,500 पदे बोगस आदिवासी उमेदवारांनी बळकावलेली आहेत. ही पदे भरण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबर 2023 ही लास्ट मुदत दिली होती आणि सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही या शिंदे फडणवीस सरकारने आत्ता जवळपास 1 वर्ष पूर्ण होईल तरी देखील ही पदे अद्याप भरलेली नाहीत. म्हणजे हे सरकार आदिवासी उमेदवारांवर किती मोठा अन्याय करत आहे. 23 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र सचिवांनी शासनाला ही 12,500 पदे भरण्यासाठी एक पत्रकसुद्धा दिले होते. तरी देखील या शासनाची ही पदे भरण्यासाठी कुठेही हालचाली दिसत नाहीत. आपल्या हक्काची ही 12,500 पदे मिळवण्यासाठी भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वाघांनो आणि वाघिणींनो पुन्हा एकदा मैदानात यावं लागते. 23 सप्टेंबरला जी मुंबई येथे सर्वपक्षीय आमदार असतील, आदिवासी संघटना असतील, आदिवासी विद्यार्थी असतील यांची जी बैठक झाली, या बैठकीनंतर पेसा भरती असेल, धनगर आरक्षण असेल, 12,500 पद भरती असेल, या विरोधात आदिवासी आमदार आक्रमक होताना दिसत आहेत. 30 सप्टेंबरपासून स्वतः विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब या धरणे आंदोलनात बसणार आहेत. धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करू नये, पेसा आदिवासी उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्या, या मागण्यांसाठी सर्वपक्षीय आमदार मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. आणि असा इशारासुद्धा एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः नरहरी झिरवाळ साहेबांनी दिला आहे. तुम्ही इथे नरहरी झिरवाळ साहेबांचं पत्र देखील बघू शकता. आणि सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे, आदिवासी समाजाचं भविष्य आज तुमच्या हातात आहे. कारण ही लढाई शेवटची असेल आणि ही लढाई लढण्यात तुम्ही जर कमी पडला तर येणाऱ्या आदिवासी पिढ्यांच्या नुकसानाला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. कारण तुम्ही लढला नाहीत किंवा लढण्यात कमी पडले. कारण आदिवासी समाजाच्या आरक्षणावर, नोकऱ्यांवर या राज्य शासनाचा आणि इतर लोकांचा डोळा आहे. म्हणून आदिवासी समाजाला माझी विनंती आहे की तुम्ही भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वाघ आणि वाघिणी आहात, चे वारसदार आहात. म्हणून मला खात्री आहे की आपण या अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. म्हणून 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुंबई येथील बेमुदत धरणे आंदोलनात आणि रास्ता रोको आंदोलनात मोठ्या प्रमाणे सहभागी व्हा.